मला पार्थ हवा. रम्याचं एकच म्हणणं आहे, मला पार्थ हवा. सगळ्यांचेच भांडे फोडण्याच्या मागे आहोत. नॉट ओनली पार्थ आणि काव्या. आम्ही हां, दोघी म्हणजे आणि काय सगळ्यात ना, की जास्त प्रामाणिक आणि खरं अगदी, बोलणारे अगदी. व्यक्ती म्हणजे आहोत आम्ही म्हणजे. आणि आमच्याच वरती ब्लेम गेम सुरू असतो. वादळात पूर्वीची काही शांतता असते ना, मग ते शांत राहिलं कीच मग जे वादळ येतं त्याला महत्त्व प्राप्त होतं. त्यामुळे आम्ही जरा शांत शांत होत आता. हॅलो नमस्कार फ्रेंड्स, मी मज्जाची नीलम. लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेत आता सगळं तुमच्या मनासारखं घडतंय असं म्हणायला हरकत नाही आहे. आणि आता आपण बघतोय की डोहाळे जेवण सुरू आहे आणि माझ्यासोबत रम्या आणि वसंत आहेत. कशा आहात? मस्त. एकदम मजेत. खरं तर प्रेक्षक आता शॉक झालेत की इतकं सगळं चांगलं चांगलं घडतंय, तुम्ही दोघी इतक्या शांत का आहेत? कोण म्हणलं? नाही, आणि कसं असतं ना, की वादळात पूर्वीची काही शांतता असते ना, मग ते शांत राहिलं कीच मग जे वादळ येतं त्याला महत्त्व प्राप्त होतं. त्यामुळे आम्ही जरा शांत शांत होत आता. मला वाटते प्रेक्षकांना 16 डिसेंबरचा धमाका लक्षात असेल, जो बसू आणि रम्यानी घडवला Yes. होता. तोच आता 16 ऑगस्टला पुन्हा एकदा बघायला मिळेल. काय प्लॅन सध्या सुरू आहे? थोडी हिंट द्या ना, म्हणजे प्रेक्षकांनाही इंटरेस्ट येईल की काय सध्या सुरू आहे, की काय करायचा विचार आहे. कारण की इथे पार्थ आणि काव्या तर एकत्र राहतात आणि इतकं सगळं चांगलं सुरू आहे आणि त्यात असं होतंय की अरे काहीच करत नाही आहे तुम्ही. मला असं वाटतं प्रेक्षक हे वाट बघताय की तुम्ही कधी काय करताय. नाही तेच करतोय, त्याचाच प्लॅन सुरू आहे. Plan चालू आणि आहे. शोध मोहीम सुरू आहे सध्या, की काय नवीन आणताय. बेसिकली जे खरं आहे ते समोर, म्हणजे आम्ही हां, दोघी म्हणजे आणि काय सगळ्यात ना, की जास्त प्रामाणिक आणि अगदी, खरं बोलणारे अगदी. व्यक्ती म्हणजे आहोत आम्ही म्हणजे. आणि आमच्याच वरती ब्लेम गेम सुरू असतो. पण आता आम्ही त्यातनं कसा मार्ग काढायचा आणि नक्की कुठल्या दिशेने आपण गेलो तर आपण आपल्याला प्रूव्ह करू शकू, हे आमचं जरा शोध मोहीम चालू आहे. Yes. पण स्वतः मला असं सांगा की थोड्या दिवसांनी त्यांच्या बाजूने येण्याचा विचार आहे का रम्याला सोडून? कधी कधी आम्हाला हा प्रश्न पडतो. ती जर का मला त्रास दिला नाही ना, तर मी तिच्या बाजूने राहीन. तिने जर का मला त्रास द्यायला सुरुवात केली तर मग मला पर्याय सोडून मी गरीब बिचारी कुठे जाणार शेवटी? भावाकडेच जाणार मी. पण इतकी सगळ्यांना त्रास देते, इथेही त्रासच देते. मी अरे रावी, अरे रावी. आणि आई, तू माझं ऐक. तू कसं ऐकत नाहीस? म्हणजे हे जे असतात, आता आईशी कोणी असं बोलतं का सांग मला? आता मग ती जशी बिचारी एकटी आहे तशी मी पण बिचारी एकटी आहे ना. हिच्याशिवाय मी तरी कुणावर हक्क गाजवणार? पण या घरात इतकं चांगलं सुरू असणं हे तुम्हाला पचतंय आता ते? नाही ना. हे बघ काय आहे ना, माझं पोट बिघडलं. कितीही गोड आपण किती गोड पदार्थ केले तर त्याच्यात एक मिठाचा खडा टाकतोच की नाही, त्याच्याशिवाय त्याला चव येत नाही. त्यामुळे आता सगळेच गोड गोड चालले, तर आम्ही मिठाचे खडा टाकायचा, खडे टाकायचे, ह्याचा सध्या विचार चाललाय. म्हणजे मग प्रेक्षकांना पण मजा येईल त्याच्यामध्ये. या डोहाळे जेवणात काय करण्याचा विचार? तेच तर म्हटलं ना, शोध मोहीम सुरू आहे. कसला शोध घेते आता ते रम्या? कळेल. आणि ते कळेल. खरं तर खरं सगळ्यांना माहिती आहे, ते अजून आम्हालाच माहित नाही, तेच आम्ही शोधतोय. पण मला सांगा की तुम्ही पार्थ आणि काव्याच्याच मागे आहात असं जे दिसतंय, तर मला कुठेतरी असं वाटतं की या संपूर्ण घराच्याच फोडणी तयार आहे. आम्ही सगळ्यांचेच भांडे फोडण्याच्या मागे आहोत. नॉट ओनली पार्थ आणि काव्या. भांडे फुटल्यावर, हे भांडं जे असतं ते फुटल्यावर काय मिळणार आहे? म्हणजे ते आनंद सोडून काय गोष्टी हव्यात अजून? मला पार्थ हवा. रम्याचं एकच म्हणणं आहे, मला पार्थ हवा. त्याच्यासाठी मी भांडते की हिला पार्थ मिळावा म्हणून. त्यामुळे त्याच्यासाठी ज्या ज्या गोष्टी करता येतील, आणि एकदा भांडं फुटलं ना की मग पार्थलाही रिअलाइज होईल ना की आपण नक्की कोणाच्या बाजूने असलं पाहिजे. तर आमची ती धडपड चालू आहे. आता बघू आम्ही कुठपर्यंत सक्सेसफुल होतोय ते. अगदीच. आणि मला असं वाटतं तुम्ही सक्सेसफुल झालात की प्रेक्षकही आनंदी होतात की काहीतरी मोठं आता घडतंय. पण कसा आहे पाय आता काश्मीर? काय बरं आहे आता, म्हणजे लोखंडी बेल्ट लावून काम चालू आहे. अजून मला वाटतं पुढच्या 1-2 महिन्यात मी बरी होईन बऱ्यापैकी. पण प्रेक्षकही काळजी घेतात की मी तुझ्या प्रोमोच्या खाली कमेंट्स वाचते की प्रेक्षक असं सांगतात की पायाची काळजी घे, आणि हे तुझ्यापर्यंत किती पोहोचतं? खूप मी, कारण प्रत्येक कमेंटचा रिप्लाय देते. माझा प्रयत्न असतो की प्रत्येकाला रिप्लाय देणं, आणि तुमचं सगळ्यांचं प्रेम त्यामुळे माझ्यापर्यंत पोहोचतंय. आणि मला तर असं वाटते ठीक आहे, म्हणजे मी फिजिओ करते आणि सगळं करते, डॉक्टरांनी पण छान ऑपरेट केले, पण त्यांचे जे विशेष आहेत तर त्यांचे जे आशीर्वाद आहेत त्याच्यामुळे मला लवकर बरं होण्याला अजून प्रोत्साहन मिळते. सो थँक्यू.
पण मला सांगा, हिला ओरडता का की ही सारखी धडपडत असते? ओरडा खाते खूप तुमचा? ओरडते, खूप ओरडते. म्हणजे एकदा तर माझ्या समोर सेटवरती पडली आणि त्याच्यानंतरच हे सगळं झालंय. तर तेव्हा मी तिला खूप बोलले होते. म्हटलं आपल्याला माहिती आहे ना, आपल्या पायाला दुखापत झाली आहे, तर आपणच काळजी घ्यायची असते. बरं एकटी राहते. तिकडे घरी काय करत असेल माहित नाही, पण माझ्यासमोर जेव्हा ती धडपड करते तेव्हा मी चांगली ओरडते तिला. आणि खरं सांगू, रिअल लाईफमध्ये तिची आई असल्यासारखी तिला ओरडते मी. ऐकते ती? दिसतंय तुला? ऐकते ती माझं? दिसतंय? का असं करते? नाही नाही, म्हणजे ते ऑलरेडी थोडं पडल्यामुळे लागलेलं होतं आणि सीनमध्ये असं होतं की मी अशी डाव्या बाजूला वळते आणि ती मागे उभी आहे आणि मी अशी जी वळली आणि मला ते पूर्ण गुडघा फिरला आणि मी ती अशी उभी आणि तिच्या समोर अशी समोर अशी पडली हाडकन खाली पाठीवर. गेले. ही इतकी पॅनिक झाली होती, बापरे. सगळे डिरेक्टर आणि वगैरे ती खाली होते, शांत, त्यांना हा. कळलंच नव्हतं. ती पडली आहे आणि ती पडले विंडो कस म्हणजे लिटरली तोंडात तुला कळतंय का काय झालंय ते? मग आता मी हसतीस कशी कसली तू? रडणार? जोरजोरात पडले म्हणून मी असं आपलं असतं ना की पहिल्यांदा की बरं आम्ही सगळे पॅनिक. आता काळजी घे आणि आता खरंच काळजी घे. मग वसंत, त्या प्रेक्षकांचा प्रतिसाद तुमच्यापर्यंत कसा येतो? कारण की आम्ही बघतोय की इतकं मोठं काही कटकर असताना रम्या करते, तेव्हा पाठीशी नेहमी वसवत्याच असते. तर तुमच्यापर्यंत तो प्रतिसाद कसा येतो? लोकांना ना हे आवडतंय, खरं सांगायचं की आई आणि मुलीचं नातं आवडतंय. पण ॲट द सेम टाइम त्यांना असं वाटतंय की वसूनी थोडं इंडिपेंडंट होऊन काहीतरी करावं. म्हणजे आत्ता कसं झालंय ना की ती रम्याची सावली झाली आहे, का रादर तिच्या मागे ती लपली गेली असं वाटतंय. सो आयदर तिने कम्प्लिटली युटर्न घ्यावा आणि ती पॉझिटिव्ह व्हावी. असे काही काही मला म्हणजे DM आलेले आहेत की तुम्ही पॉझिटिव्ह व्हा आणि म्हणजे मे बी तुम्ही दाखवा की तुम्ही पॉझिटिव्ह आहात. आता कसं आहे हे बघ, हे प्रेक्षकांना जे वाटतंय ते आता हे चॅनलपर्यंत पोचून मग त्यांना काय काय नक्की घडवतायत ती बघायला मजा येईल मला खरंच. असं वाटतं ही जोडी आता खूप चांगली प्रेक्षकांना आवडते. हो. मला सांगा, आत्ता काय करणार आहात हे प्रेक्षकांना ऐकायचंय. सो आम्ही बघतोय की या डोहाळे जेवणात फक्त एकीकडे उभ्या हात आणि इशारे सुरू आहेत. काय करायचा विचार आहे आणि काय प्रेक्षकांना पाहायला मिळणार? खाणाखुणा करून आत्ता आम्ही प्लॅन करतोय. एवढं नक्की सांगू शकतो की जे त्यांच्या मनात आहे ना की सगळं खरं समोर येतं बस, ते मात्र ते नक्की नक्की करणार येणार. आहोत आम्ही. आणि हेच बघायला प्रेक्षक खूप उत्सुक आहे. सो थँक्यू सो मच गप्पा मारण्यासाठी. थँक्यू सो Thank you. मच. मराठी मनोरंजन सृष्टीमधील मालिका, चित्रपट, नाटक तसेच कलाकारांबद्दलच्या नवीन अपडेट्स जाणून घेण्यासाठी नक्की सबस्क्राईब करा इट्स मज्जा मराठी या आपल्या नवीन यूट्यूब चॅनलला.